भाषण करणाऱ्यापेक्षा भाषण ऐकणारे हुशार असतात असा मानणारा मी कार्यकर्ता आहे। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 18 पगड जातीची मोठ जर कुणी बांधली असेल तर ते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बांधली। स्वप्नात कधी विचार केला नसेल की धनगरांचा माणूस हेलिकॉप्टर मध्ये येईल, या लागला का नाही? या तेड्या तोंडाच्या शरद पवाराच्या काळात कुणी आलं का? ही क्रांतीची किमया आहे। जानकरला साधं समजू नका, या महाराष्ट्राचा काशीराम आहे जानकर। झोपलेल्या माणसाला जागा करून केंद्र आणि राज्य सरकारला झोपीमध्ये धोंडा घालण्याचं धोरण बंद करण्याचं काम जानकर साहेबांनी केलं। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अरे आजी दादा, तुझ्या सरकारापेक्षा दत्तोबा तांब्याचा तमाशा चांगला आहे रे। अन्न दळकन कुत्र पीठ खातं या महाराष्ट्रात। ट्रॅक्टर मालकाचं नाव दारिद्र्यामध्ये 15 वर्ष नाही। विधवा बाईची पगार नवऱ्यावाली बाई खायला लागली। काय चाललं काय या महाराष्ट्रामध्ये? हे सरकार आम्हाला बुडापासून उखडून फेकायचंय। तुम्हाला माहितीये का 15 तारीख मतदानाची का आली? 15 वर्ष झाले या पंडित बदामराव पंडितांच्या आणि या राज्य सरकारच्या कारभाराला। म्हणून ही 15 तारीख आली आणि 2 मताचा अधिकार आला। हे 2 मताचा अधिकार काय माहितीये का? येऊन येऊन येणार कोण? लक्ष्मणांशिवाय आहेच कोण? आणि आमच्या नजरेसमोर पंडित आहेत 2, म्हणून मतदान बी करायचे आम्हाला 2। बदामरावाच्या निवडणुकीच्या फॉर्म मध्ये अमरसिंग पंडित असा हात करायचा, एकाला नाही आमच्या दोघाला पाडा, हे त्याचे संकेत होते। या गेवराई तालुक्याची ओळख आहे गेवराई घलाटा आणि धोंडरेला 12 वाटा। कशात काय? फाटक्यात पाय, हो पंडित काय तो पंडित काय? अरे म्हणले आम्ही दोघं एक झालो। अरे बहादर पंडितांनो, तुम्हाला एक व्हायचं होतं तर लाला रोग पडला तेव्हा काय एक झालं नाही तो? तुम्हाला एक व्हायचं होतं तर गारपीट झाली तेव्हा तुम्ही काय एक झाले नाही तो? आणि आता अमरसिंग पंडित म्हणले भैयासाहेबाला आमदार करणार आहे। अरे तो स्वतः या तालुक्याच्या स्वबळावर आमदार होत नाही। आबा तुम्हाला तो आमदार कसा करील? आणि आबानी लोक मांडीच्या आडमध्ये गुड खातात, या बदामरावांनी माणुसकीच्या आडमध्ये तालुका खाल्ला। तालुका ते बाटोक विजयसिंग पंडितचे आश्वासन सांगितले। अरे ह्यांचं लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही। मला एका जणाने विचारलं, म्हणजे तुम्ही पवारकडे कशी गेले? मी म्हणलं तुझ्यात हिंमत आहे तर आम्हाला विचारलं तू बदामरावकडे कसा गेला, अमरसिंगकडे कसा गेला? म्हणून इमानदारी करावा, फक्त गरिबांनी बेमानी करावा यांनी। तर बंधूंनो, या तालुक्यामध्ये चित्र बदलायचंय तुम्हाला आम्हाला। एक लक्षात ठेवा, उद्या लक्ष्मणांना पवार आमदार होणार आहे। लक्ष्मणांना पवार आमदार झाल्यानंतर ते म्हणतील मला या जनतेनं मायबापाने आमदार केलं। आणि जर काही चूक झाली आणि बदामराव कधी आमदार झाला तर तो म्हणेल अमरसिंगनं मला आमदार केलं। म्हणून ही लढाई पंडितांची आणि पवाराची नाही, 18 पगड जातीची आणि पंडितांची ही लढाई आहे। उद्याचा विजय आपला आहे। काय चाललंय या तालुक्यामध्ये? सगळे पंडित पदावर आहे। अमरसिंग पंडित आमदार आहे, बदामराव पंडित आमदार आहे, तो विजयराजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला। जयसिंग पंडित कारखान्याचा चेअरमन आहे। एक पंडित विजयसिंग पंडित जयभवन कारखान्याचा चेअरमन आहे, तो रोहित पंडित हायस्कूलचा चेअरमन आहे। युगजी जिल्हा परिषदचा सभापती आहे। अभिजित पंडित जे उपसभापती आहे। सगळे पंडित पदावर। तुमचा आमचा जन्म काय 17 झाला?